फुलं म्हणजे पृथ्वीची कविता आणि त्या फुलांची प्रत्येक पाकळी हे जणू काही श्लोक आहेत। तर आज मीही आले आहे या फुलांच्या संगतीत। मी आले आहे पाटील नर्सरी येथे माझ्यासाठी काही झाडं खरेदी करण्यासाठी आणि या पाटील नर्सरीतली काही झाडं काही फुलं हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुम्हाला खूप छान छान फुलांचा किंवा प्लांटची माहिती मिळेल। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। आता जाऊया पाटील नर्सरीमध्ये। फ्रेंड्स नमस्कार, मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्रीतल्स व्लॉग। मी आले आहे मुलुंड ईस्ट येथील नीलमनगर आणि संभाजी गार्डनच्या जवळच असलेल्या ह्या पाटील नर्सरी। तर मी आले आहे आज मुंबई येथील मुलुंड ईस्ट येथील अरुणोदय नगर किंग जॉर्ज शाळेच्या अगदी समोर असलेल्या या पाटील नर्सरीमध्ये। मला माझ्या विंडो गार्डनमध्ये काही दोन तीन झाडं ॲड करायची होती, काही प्लांट लावायचे होते। त्यामुळे मी ह्या पाटील नर्सरीला भेट द्यायचं ठरवलं आणि हे सगळं आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। पाटील नर्सरीमध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारची फुल झाडं, काही फळ झाडं, त्याचप्रमाणे काही औषधी झाडं आणि होम प्लांट मिळतील। तर मला माझ्या विंडो गार्डनमध्ये काही फुलांची झाडं लावायची होती, त्यामुळे मी इथे आले। इथे आल्यानंतर मला असं जाणवलं की इथे खूप व्हेरायटीज आहेत, म्हणजे अगदी मोगरा, गुलाब, चाफा, जास्वंद। इथे आल्यानंतर आपल्याला मदत करायला म्हणजे झाडं चूज करायला किंवा आपल्याला काही माहिती हवी असेल तर इथे हे दादा आहेत। म्हणजे यांना जर आपण विचारलं तर आपल्याला झाडांची पूर्ण माहिती हे देतात। इवन प्लांटेशन करून सुद्धा आपल्याला मिळतं। इथे तुम्ही बघू शकाल की गुलाबाची किती झाडं होती। त्याचप्रमाणे मी होम प्लांटच्या सेक्शनमध्ये गेले। आपण आपल्या घरामध्ये होम प्लांट म्हणून छोटे छोटे असे हे प्लांट ठेवतो। ऑफिसच्या डेस्कवर असेल किंवा तुमचं स्टडी टेबल असेल तिथेही तुम्ही हे होम प्लांट ठेवू शकता। हा पूर्ण सेक्शन होम प्लांटचा आहे आणि ह्याच्यामध्ये विविध प्रकारचे होम प्लांट आहेत जे खूप सुंदर असे डोळ्यांना मला भासवत होते। आणि इकडचं एक म्हणजे हे जे दादा आहेत हे आपल्याला सगळ्या प्लांटची व्यवस्थित माहिती देतात। मला चाफ्याचं झाड हवं होतं, कारण स्वामींसाठी मला चाफा हवा होता आणि म्हणून मला हा दादा या नर्सरीच्या टोकावर घेऊन गेला। म्हणजे तुम्हाला समजू शकतं की ही नर्सरी केवढी मोठी आहे। जणू काही मला असं वाटत होतं की मी बागेत फिरते। विविध प्रकारची मेडिसिनल झाडं होती, मेडिसिनल प्लांट होते, फुल झाडं होते, होम प्लांट होतं, चाफा, जास्वंद। म्हणजे जर तुम्हाला स्वतःचं गार्डन करायचं असेल तर जी मोठी मोठी झाडं लागतात ती तुम्ही इथून नक्कीच घेऊ शकता। इकडे मला ह्या दादाने चाफ्याचं झाड दाखवलं आणि मला ते एक पसंत पडलं आणि मग मी माझी काही झाडं होती ती घेऊन इथे आले। इथे आल्यानंतर मी पाहिलं की अजून एक सेक्शन आहे जिथे फक्त सगळे पॉट्स आहेत, म्हणजे ज्याच्यात आपण झाडं लावतो। इथे विविध प्रकारचे सिरामिक्सचे पॉट आहे, मातीचे पॉट्स आहेत, प्लास्टिकचे पॉट्स आहेत। म्हणजे जर तुम्हाला होम डेकोर करायचं असेल, घरात जर एखादं होम प्लांट लावायचं असेल तर तुम्ही असे सिरामिकचे छान छान प्लांट घेऊ शकता। या पाटील नर्सरीला 10 ते 15 वर्षांहूनही अधिक काळ झाला, म्हणजे तेव्हापासून ही नर्सरी आहे आणि इथे खूप सारे प्लांट आहेत। मला माझ्या विंडो गार्डनमध्ये काही फुलझाडं हवी होती, ज्याच्यात मला गुलाब हवा होता। मग मी ही गुलाब सेक्शनमध्ये आले आणि मला ह्या दादांनी खूप विविध प्रकारचे गुलाब दाखवले, ज्याच्यात पिंक कलर होता, आबोली रंग होता, पिवळा रंग होता। जास्वंदाचं झाडही मला हवं होतं, पण मी कन्फ्यूज झाले की कुठलं घ्यायचं। मग ह्या दादांनीच मला सजेस्ट केलं की हे पिवळ्या रंगाचं गुलाब घ्या, ह्याला गुलाब खूप येतात। आणि मग फायनली मी पिवळ्या रंगाचं गुलाब, जास्वंदाचं झाड, चाफ्याचं झाड हे घेऊन प्लांटेशनसाठी गेले। तुम्हाला माहिती आहे का, ह्या पाटील नर्सरीमध्ये ना आपल्याला हे छान प्लांटेशन करून देतात। म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या खत मिश्रित मातीमध्ये आपली ही झाडं ते छान असे प्लांटेशन करतात आणि मग आपण हे घेऊन जाऊ शकतो। तर मी ह्या 2 झाडांना त्यांच्याचकडून प्लांटेशन करून घेतलं। त्याच्यासाठी हे 2 मोठे जे हे होते प्लांटर होते ते घेतले आणि हे तात्या आहेत, हे आपल्याला ही झाडं छान लावून देतात। हे ह्या नर्सरीच्या साईडला एका साईडला अशी माती आहे ज्याच्यात खत वगैरे सगळं मिश्र केलेलं आहे आणि तिकडे हे झाडाचं प्लांटेशन होतं। तर ह्या तात्यांशी मी काही गप्पा मारल्या, त्या तुम्ही नक्की ऐका। तुम्ही हे काय टाकलं आधी? ये खापऱ्या। ओके, हां, खत पण मीच इथं गोबर शेण म्हणजे गोबर शेण त्या मातीतच आहे? हो, मातीच आहे। असं पण फाळाचं। हां,
मातीने पाडायचं. हां, बस टाकायचं. आणि मग ते तसंच आतमध्ये टाका. हो. तुम्ही किती वर्षापासून इकडे? इकडे 10 वर्ष झालं. अरे वा, मस्त. 10 वर्ष झालं. 10 वर्ष झालं. 10 वर्षापासून तुम्ही? हो, याच काम करतो. आणि मग वरून परत ती माती टाकायची हो, थोडीशी. लगेच टाकायचे, लगेच माती टाकायची. हां, झालं. झालं. हो. थँक्यू सो मच. गुलाबाचं झाड लावून झाल्यानंतर तात्यांनी हे जास्वंदाचं झाड लावलं. त्याच्यासाठी आधी पॉटमध्ये त्यांनी नारळाच्या करवंट्या किंवा पोकळ दगड असतात ते घातले, मग थोडी माती घातली आणि मग हे जे प्लांट आहे हे हलकं लूज करायचं, पूर्णतः लूज नाही करायचं. आणि मग हे प्लांट आतमध्ये घालून वरून पुन्हा खत मिश्रित माती घालायची. बनले ना बाई. तुमचं नाव काय? तात्या. तात्या. मस्त केलं. तुमच्या हाताने माझ्या झाडांना खूप फुलं येऊ दे, म्हणजे मी माझ्या देवाला घालेन. तर अशा प्रकारे तात्यांनी मला माझे ही 2 झाडं छान प्लांटेशन करून दिली. जास्वंद, गुलाब आणि चाफ्याचं झाड मी स्वतः घरी केलं. तर हे घेऊन मी निघाले फायनली बिलिंग करायला. पण त्याआधी मी इकडे एक चक्कर मारली. खूप मोठी नर्सरी आहे, खूप प्लांट आहेत, खूप झाडं आहेत, मेडिसिनल, फळ झाडं, फूल झाडं आपण आपल्या गार्डनमध्ये लावू शकतो, घरात लावू शकतो. बिलिंग काउंटरवर आल्यानंतर मला तिकडे खतांचा एक रॅक दिसला, जिथे वेगवेगळ्या प्रकारची खतं आहेत जी आपल्या झाडांसाठी उपयोगी होतात. तर काही खतं मी घेतली आणि ह्या दादांबरोबर आणि तात्यांबरोबर गप्पा मारल्या, त्या तुम्ही ऐका. पाटील नर्सरीला किती वर्ष झाली आणि तुम्ही काय सांगाल मला, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारची झाडं आहेत? आमची नर्सरी 30 वर्षापासून. 30 वर्ष. 30 वर्षापासून. आणि आता सध्या आम्ही डेव्हलप केल्यानंतर कमीत कमी 5-6 वर्षापासून जास्त डेव्हलप केलं. ओके. आउटडोर, इनडोर, फळं झाडं, फुल झाडं, बाकीची लँडस्केपिंगची झाडं वगैरे सगळे आहेत. हो. आणि तरी इथे कुठल्या प्रकारची झाडं जास्त विकली जातात? मेडिसिनमध्ये पण विकली जातात आणि जास्त हाऊस प्लांट जे आहे ते विकले जातात. काय रेंजपासून स्टार्ट आहे? तर हाऊस प्लांट जो आहे तो तुम्हाला 250 शकतात आहे. हां, आणि आता जे मी घेतलं जसं गुलाब, जास्वंद, हे पुन्हा 60 रुपये असे असते. आणि तुम्ही आता म्हणजे रेडी करून देता जर हवं असेल तर? हवा असेल तर आम्ही रेडी प्लांटेशन करूनच देतो. हां. दुसरी गोष्ट आम्ही आमच्याकडे सिरामिक वगैरे पण भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. मोठे मोठे सिरामिक आहेत. तुम्ही बघितलं असेल सिरामिकमध्ये हां, वेगवेगळ्या प्रकारचे असे हँडमेड वगैरे सर्विस सिरामिक उपलब्ध आहेत. आणि होम डिलिव्हरी होते का? होम डिलिव्हरी सध्या आम्ही नाही, नंतर चालू करणार. अच्छा, म्हणजे फ्युचरमध्ये कोणाला आता समज गार्डन करायचं असेल एखाद्याला, तर ते तुम्ही गार्डनिंग सुद्धा करून देता की कसं कन्सल्ट करून देता? हो. आणि ही पाटील नर्सरी मुलुंड ईस्ट येथे 30 वर्षापासून ही नर्सरी इथे आहे. पण गेले 5-7 वर्षापासून ती खूप डेव्हलप झाली आणि तुम्हाला मी मगाशी दाखवलंच, खूप विविध प्रकारचे प्लांट इथे आहेत. आणि आत्ता मी ह्यांच्याकडून हे 2 प्लांट घेतले, ह्याच्यामध्ये त्यांनी मला माती घालून किंवा माझे प्लांट रेडी करून दिले. आणि खतंसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. जास्त करून ऑर्गॅनिकमध्ये करून देता. तर तुम्हाला कधीसुद्धा इंडोर किंवा घरातली म्हणजे होम प्लांट किंवा बाहेरची किंवा काही मेडिसिनल प्लांट हवे असतील तुमच्या गार्डनमध्ये, घरात, तर तुम्ही मुलुंड ईस्टच्या ह्या पाटील नर्सरीला नक्की एकदा भेट द्या आणि इथून खूप छान छान झाडं घेऊन तुम्ही तुमचं घर खूप छान सजवू शकता. थँक्यू सो मच. तुमचं नाव काय दादा? सयाजी जाधव. सयाजी जाधव आणि हे तात्या ह्यांनी मला खूप छान हे झाडं रेडी करून दिलं आणि थँक्यू सो मच. तर अशा प्रकारे माझ्या विंडो गार्डनमध्ये हे 2 नवीन दोस्त ॲड झाले माझ्या इतर झाडांबरोबर. जास्वंदाचं झाड, गुलाबाचं झाड आणि चाफ्याचं झाड. तर माझ्या विंडो गार्डनचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर शेअर केला आहे की मी झाडांची काळजी कशी घेते, त्यांची मशागत कशी करते, हे सगळं मी शेअर केलं आहे. व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. आता खत घेतलं होतं मी, त्यामुळे ह्या सगळ्याच झाडांमध्ये मी थोडं थोडं खत घातलं आणि पुन्हा एकदा छान पाण्याची फवारणी करते आणि माझ्या या छोट्या हिरव्या दोस्तांबरोबर मी थोडासा वेळ घालवते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला काही प्लांट घ्यायचे असतील तर मुलुंड ईस्ट येथील अरुणोदय नगर किंजॉय शाळेच्या समोर असलेल्या ह्या पाटील नर्सरीला नक्की भेट द्या आणि छान छान झाडं घेऊन तुमचं घर, तुमचं गार्डन नक्की सजवा. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगने, एका नवीन व्हिडिओने. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि नमस्कार.